मंडळी नमस्कार. कडकनाथ मुंबईकर कोण असा एकमेव प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कोण हा कडकनाथ मुंबईकर जे नव्याने पात्र जन्माला आलंय? सामनाच्या साप्ताहिक लेखासाठी कडकनाथ मुंबईकर हे नाव धारण करून दुसरंच कोणीतरी लिहित आहे. असं वेगळं नाव धारण करून लिहिणं हे काही महाराष्ट्रात नवं नाही आहे. अनेक वेळेला टोपण नावानी लिहिणारे अनेक आहेत. वर्तमानपत्रात सुद्धा अशा टोपण नावानी लिखाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. लोकसत्तामध्ये नाही का तंबीदुराई या नावाने लिहिलं जायचं आणि ते खूप छान लिहिलं जायचं. अशी अनेक टोपण नावं धारण करून लिहित जातात आणि त्या प्रत्येक वेळी हा प्रश्न पडतो की हा व्यक्ती नेमका कोण. अशा याच नावाच्या बाबत जो प्रश्न आपल्याला असतो तसा कडकनाथ मुंबईकर या नावाविषयी प्रश्न पडलेला आहे. सामनामध्ये संजय राऊत रोकठोक नावाचं सदर लिहित होते, कधी सच्चाई लिहित होते आणि ते संजय राऊतांचंच नाव असायचं. संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि कार्यकारी संपादक पद सोडल्यावर त्यांच्या जागी साप्ताहिक सदर लिहिणारा व्यक्ती कडकनाथ मुंबईकर आहे. उद्धव ठाकरे सामनाचे संपादक आहेत. कोणत्या नावाने लिहावं याचा निर्णय तेच घेत असतात. पण कडकनाथ मुंबईकर या नावाविषयी का चर्चा सुरू आहे? एकतर पहिल्यांदा संजय राऊतनी साप्ताहिक सदर लिहिलं होतं, एक पत्र लिहिलं होतं, त्याबाबतचा खूप मोठा गोंधळ झाला होता. ईडीच्या कोठडीतून सदर कशी लिहिता येतात असाही प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर ईडीनं याबाबत चौकशी करण्याचं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. त्यानंतर संजय राऊतांचं नाव येणं बंद झालं म्हणजे सदरासाठी आणि आता कडकनाथ मुंबईकर हे नवं नाव धारण केलंय. चला या नावाचा शोध तर घ्यावा लागणारच आहे. कोण लिहित आहे हे तपासणं आवश्यकच आहे. कारण यात लिहिणारा व्यक्ती कोण ते कळलं की त्यातल्या मौज मजा कळायला सुरुवात होतात. पण कडकनाथ या नावावरती आपण येऊन थांबतो आणि प्रश्न पडतो की हे नाव का धारण केलं असेल आणि दुसरं या नाव धारण करणारी व्यक्ती कोण असेल. आता अनेकांना हा प्रश्न पडलाय आणि त्या नावातच त्याचं उत्तर देखील अनेक जण शोधू पाहत आहेत. मुळात कडकनाथ हा जो शब्द आहे तो आता सध्या म्हणजे कडक लक्ष्मी हा शब्द आपल्याला परिचित होता. म्हणजे अगदी कडकड कडाड कडकड कडाड असूड बडविता आली आली कडक लक्ष्मी आली हे गाणं होतं ना, त्याप्रमाणे कडक लक्ष्मी हे सगळ्याला माहिती आहे. देवींच्या भक्ताला त्या असूड बडवीत येणाऱ्या अंगावर वाजवत येणाऱ्या माणसांना स्त्रीला कडक लक्ष्मी म्हणतात. पण कडकनाथ हा शब्द महाराष्ट्रामध्ये गाजला तो कडकनाथ कोंबड्यांच्यामुळं. अर्थात तुम्ही गुगल जर सर्च केलं कडकनाथ हा शब्द कुठला आहे तर तो तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की कडकनाथ हा शब्द कोंबड्यांच्यासाठीच आहे. मध्यंतरी बघा भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना सदाभाऊ खोत मंत्री असताना त्या काळामध्ये एक कडकनाथ कोंबड्यांचा घोटाळा झाल्याची चर्चा झाली होती आणि त्यात सदाभाऊंना जबाबदार धरलं गेलं होतं. म्हणजे अगदी काळ्या रंगाचा, असं म्हणतात की त्या कोंबड्याचं रक्त सुद्धा काळं असतं, कोणी सांगतं ते कोंबडे खाणं चांगलं असतं, आरोग्याला हितकारक असतं. त्यामुळं कडकनाथ हा शब्द आता कोंबड्याशी निगडीत झालेला आहे. आता कोंबड्याशी शब्द निगडीत झाल्यावर कडकनाथ हे नाव धारण करून कोण लिहित आहे असा प्रश्न पुन्हा आपल्या मनामध्ये येतो. मधल्या काळात नाही का उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते. मातोश्रीवरून कारभार बघायचे, कधी वर्षावरून कारभार बघायचे. मंत्रालयात ते फारसे दिसलेच नाहीत कुणाला. फार तर एखाद दुसरा दिवस ते मंत्रालयात येऊन गेले. म्हणजे मला वाटतं त्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी कोरोनाची लाट संपल्यानंतर ते एकदा मंत्रालयात आले आणि मुख्यमंत्री मंत्रालयात आले अशी मोठी बातमी झाली होती. ते विधान भवनात येणार अशाची ही मोठी बातमी झाली होती. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधान भवनात आणि मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या आपल्या दालनामध्ये फार कमी काळ उपस्थित राहायचे आणि ते आपला कारभार घरूनच बघायचे. आता घरूनच बघायचे त्यामुळं त्यांचे विरोधक त्यांना घर कोंबडा अशी उपाधी देखील बहाल करत होते. खरं तर असं कुणाला म्हणणं चूक आहे, पण काय सांग विरोधकांना काय बोलावं. कोणाच्या राजकारणामध्ये कोणाला कोणतेही शब्द वापरणं सुरू आहे. उद्धव ठाकरेंना देखील अशा स्वरूपाची घरकोंबडा नावाची उपाधी देण्यात आलेली होती. आणि आजकाल गुगलवर सुद्धा जसे अनेक शब्द आता अनेक नेत्यांना लागू झालेले आहेत. काही मोदींना लागू झालेत, काही देवेंद्र फडणवीसांना लागू झालेत. जसं टरबूज टाकल्याबरोबर फडणवीसांचं दिसू लागतं, फेकू टाकल्याबरोबर नरेंद्र मोदी दिसतो, असं अनेक जण सांगतात. आम्हाला काय माहीत नाही, अनेक जण असं सांगतात.
अच्छा, जशा उपाध्या दिलेल्या आहेत ना, या टरबूज उपाधी दिली आहे, फेकू उपाधी दिली आहे, तशी उद्धव ठाकरेंना घरकोंबडा ही उपाधी दिलेली होती. म्हणजे ते गुगलवर सर्च केलं तर उद्धव ठाकरेंचीच माहिती समोर येऊ लागते, असंही आपल्याला लक्षात येऊ लागतं. अर्थात तो सगळा त्या टॅगिंगचा भाग असतो, त्यामुळे ते येऊन जातं. आता हे घरकोंबडा ही उपाधी उद्धव ठाकरेंना लागू झालेली असल्यामुळे कडकनाथ कोण या नावाच्या शोधाचं थांबण्याचं ठिकाण एक आपल्याला सापडतं. म्हणजे एक ठिकाणी आपण थांबू शकतो. म्हणजे संकेतस्थळावरती जर आपण कडकनाथ हा शब्द टाकला तर कडकनाथ मुंबईकर या शब्दासोबत, म्हणजे मुंबईचे आणि कडकनाथ, कडकनाथ शब्द कोंबड्याची, कोंबडा मुंबईचा असा विचार केला तर याचा साधारणतः लेखक कोण असेल याचा अंदाज लोक इंटरनेटवर घेऊ लागलेत. आम्ही नाही, लोक इंटरनेटवर घेऊ लागलेले आहेत आणि तो संबंध कुठल्या कुठे जोडण्याचा प्रयत्न करतात. अर्थात लोक हा संबंध जोडतायत हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. त्यातली गंमत तुमच्या लक्षात आली असेलच. आपण कुणाला कशाला कोंबडा म्हणा, घरकोंबडा म्हणा, किंवा कडकनाथ हे नाव कोंबड्याचंच आहे असं तरी कशाला म्हणा. कदाचित मुंबईचा एखादा कडक कडक लिहिणारा कडकनाथ त्यांना सापडलेला असेल, त्यामुळेच हे सगळं घडत असेल. आता अर्थात शोध तुम्हीच घ्या, तुम्ही लावा की सामनाथ या कडकनाथ नावाने कोण लिहित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.